नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोहृन मित्रार्युदासी न मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ते तसु हृद आणि शत्रु का उदास आणि मित्रो हा भावभेद विचित्रू कल्पू कैसा तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवन तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोध जाहाला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. ज्या महापुरुषाला परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान अत्यंत दृढतेनं संपादन झालेलं आहे किंवा ज्या ज्ञानामुळे त्याचं अंतःकरण तृप्त झालं, आता या पलीकडे जगतामध्ये जाणण्यासारखं काही नाही. जे जाणायला पाहिजे त्या परब्रह्म तत्वाला त्याने आत्मत्वाने जाणलेलं आहे. या पलीकडे जाणण्यासारखं जगतामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. अधिष्ठानाला जाणल्यानंतर आद्यस्थ पदार्थाला वेगळं जाणावं लागत नाही. जसं एखाद्या मातीला जर आपण जाणलं तर मातीच्या आकारापासून तयार झालेले भांडे किंवा ज्याला घट पदार्थ आपण म्हणतो ते जाणण्याची आवश्यकता नाही. एका सुवर्णाचं आपल्याला सुवर्ण रूपाने ज्ञान झालं, अलंकाराला वेगळं जाणण्याची गरज नाही. तसं परब्रह्म रूपाने एकदा आपल्याला ज्ञान झालं तर जगतातल्या अनेक पदार्थाला जाणण्याची आवश्यकता राहत नाही. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा त्याला म्हणतात. ज्याचं अंतःकरण ज्ञानाने तृप्त झालं, जो सगळ्या परिस्थितीमध्ये निर्विकार, त्याला कुटस्थ असं म्हणतात. विशेष प्रकारे आपल्या इंद्रियाला ज्याने जिंकून घेतलेला आहे आणि बाह्य जगतामध्ये वावरत असताना कोणताही जड पदार्थ जरी आपल्यासमोर आला, मातीचा ढेकूळ असो, दगड असो किंवा अत्यंत मौल्यवान असणारं सुवर्ण असो अथवा रत्न असो, या सर्वांना तो समान रूपाने पाहतो. इथपर्यंत आपण विचार केला. पण 9व्या श्लोकाचा विचार करत असताना जड पदार्थाच्या बाबतीमध्ये त्याची काय भावना आहे याचा विशेष आपल्यासमोर भगवंताने ठेवला आहे. परंतु चेतन पदार्थ समोर आल्यानंतर त्या चेतन पदार्थाच्या विषयी त्याच्या अंतःकरणात काय भाव आहे तो या 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. असा भाव पाठीमागच्या एका अध्यायामध्ये आलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तेनी शून्य चैवशोपाकेच पंडिता समदर्शनः. त्यामध्ये ब्राह्मण असेल, चांडाळ, गाय, हत्ती, कुत्रा या सर्वांच्या ठिकाणी तो समतत्वाला पाहतो. पंडिताः समदर्शिनः असा त्या श्लोकामध्ये आलेला भाव होता की यामध्ये प्राणी भिन्न भिन्न प्रकारचे आहे, सगळ्यामध्ये समतत्वाचं दर्शन करतो. आता या श्लोकामध्ये मनुष्य मात्र एकच आहे. श्लोकामध्ये येणारे सगळे आकार हे मानवाचे आहे, पण त्या मानवाच्या आकारामध्ये वृत्तीचा भेद आहे. काही व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये आगमन करतात, विनाकारण त्रासही देतात, काही आपल्याला उपकार करतात, प्रेमही करतात. या सर्वांच्या विषयी आपल्या अंतःकरणात काय भूमिका असते. 9व्या क्रमांकाचा श्लोक या महात्म्याच्या जीवनातला आदर्श जर आपल्या जीवनामध्ये घेतला तर बरंच आपल्या जीवनाचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल. बहुधा आपल्या जीवनामध्ये अनेक बुद्धीचे तरंग असणारे लोक भेटतात आणि त्यांना भेटल्यानंतर आपल्या अंतःकरणाला स्थिर आपल्याला ठेवता येत नाही. परिणाम असा होतो, चांगले माणसं जर जीवनामध्ये आले तर आनंद वाटतो आणि एखादा प्रतिकूल व्यक्ती जर आपल्या समोर आला तर त्याला पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये प्रतिकूल भावना निर्माण होते. उदाहरणार्थ आपण बसमध्ये प्रवास करतो. प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्याजवळ चांगला माणूस आला पाहिजे, पण प्रारब्ध असतं नेमकं आपल्या नशिबालाच वाईट माणसं येतात. काही माणसं व्यसनीच असतात, काही माणसं बडबडी असतात किंवा काही माणसं निषिद्ध आचरण करणारी आणि अशुद्ध वागणारी असतात. आणि योगायोग असा असतो की आपली जागा आणि त्यांची जागा एकाच बाकावर येते. त्या कालामध्ये आपल्याला
तो जोपर्यंत उतरत नाही, म्हणजे त्या बसमधून किंवा आपल्या मुक्कामाचं ठिकाण येत नाही, तोपर्यंत प्रवासामध्ये आपलं मन लागत नाही. मग प्रवासामध्ये जर आपल्याला चांगली जागा मिळावी असं वाटत असेल तर मग थोडा खर्च जास्त करायचा. जनरलमध्ये सगळे असेच माणसं भेटतात, स्लीपर कोचमध्ये पण बहुधा असेच भेटतात, पण त्यापेक्षा थोडा दर जास्त खर्च केला की आदरही मिळतो. हे प्रवासाचं गणित आहे. सगळ्या प्रकारचे लोक आपल्या जीवन प्रवासामध्ये येत असतात. मग यांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याकरता हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. कोण कोण आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतं? पहिला भाग असा आहे सुहृद, जो प्रत्युपकाराची अपेक्षा न करता आपल्यावर उपकार करतो. आपण त्याच्यावर प्रतिउपकार करावा ही त्याची भावना नाही आहे. ज्याप्रमाणे नदी, गाय, वृक्ष आणि संत परोपकाराय सताम विभूतया हे आपल्यावर उपकार करतात, पण त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये अपेक्षा काहीच करत नाही. जे निरपेक्ष हित करतात ना, त्यांना सुहृद असं म्हणतात. आणि या जगतामध्ये सुहृद फक्त दोनच आहे. सुहृदम सर्वभूतानाम, परमात्मा सुहृद आहे, आणि दुसरे सुहृद आहे आपले संत किंवा श्री गुरु. यांच्या पलीकडे जगतामध्ये क्वचित असे माणसं असतात की जे उपकाराची अपेक्षा न करताही उपकार करतात. एखाद्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्यावर उपकार करू नये, ते उपकार करतात, पण मनात जाणीव तरी असते की याने आपल्या उपकाराचं स्मरण तरी ठेवावं. कमीत कमी ही तरी भावना असते की त्याला आपल्या उपकाराची जाण असावी. आणि जर ही जाणीव पूर्ण नाही झाली तर माणसं व्यवहारात म्हणतात बघा, काय एवढे उपकार केले पण तुला त्या उपकाराचं काहीच वाटत नाही. याचा अर्थ एवढी का होईना त्याच्या मनामध्ये भावना आहे. सुहृदम त्याला म्हणतात जो प्रत्युपकाराची अपेक्षा न करता उपकार करतो. पुढे आलेला आहे मित्र. बहुधा आपल्याला मित्र भरपूर असतात आणि ते मित्र आपले सोशल मीडियावरही जास्त वाढवलेले असतात. जे आपल्यावर स्नेह करतात त्यांना मित्र म्हणतात. पुढचा भाव आहे अरी. अरी म्हणजे शत्रू किंवा वैरी. तो कोण आहे? ज्याच्यावर आपण अपकार कधीच केलेला नाही, पण तरीसुद्धा जो आपल्याला अपकार करतो त्याला अरी किंवा शत्रू असं म्हणतात. पुढचा व्यक्ती आहे उदासीन, जो दोन पक्षामध्ये असताना कोणत्याही पक्षामध्ये समाविष्ट होत नाही, म्हणजे कोणाचीही बाजू जो घेत नाही त्याला उदासीन असं म्हणतात. मध्यस्थ शब्दाचा अर्थ आहे ज्याला असं वाटतं की दोघांचंही समान हित व्हावं, त्याला म्हणतात मध्यस्थ. त्याच्या पुढचा व्यक्ती आहे द्वेष्य. आपण त्याच्यावर अपकार केला तरच तो आपल्याला अपकार करतो. शत्रूमध्ये आणि द्वेषी पुरुषामध्ये एवढा फरक आहे बरं. शत्रू हा फक्त अपकारच करत राहतो, पण द्वेषी पुरुष तसं नाही करत. त्याच्यावर जर आपण अपकार केला तरच तो त्या मोबदल्यामध्ये अपकार करतो. याला म्हणतात द्वेष्टा. पुढे आहे बंधू, जो आपल्यावर स्नेहभावाने प्रेम करतो, त्याला म्हणतात बंधू. जिवलग आहे तो. किती प्रकार झाले? सुहृदम, मित्र, अरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधुषु. 7 प्रकार झाले की नाही? आणखीन 2 प्रकार येतात. काही व्यक्तिमत्व जगामध्ये साधू असतात आणि काही पापी असतात. हे सगळे 9 प्रकारचे माणसं दररोज आपल्याला भेटू शकतात, पण हे सगळे भेटल्यानंतर आपल्या वृत्ती कायम बदलतात. साधू जर आपल्याला भेटला तर बरं वाटतं आपल्याला, पापी व्यक्ती भेटला की आपल्याला वाईट वाटतं. याच्या उलट पापी व्यक्तीला पापी भेटला की चांगलं वाटतं आणि साधू भेटला की त्याला वाईट वाटतं. त्याला असं वाटतं, पहा ना, ते एका गावातून हत्ती चालला होता, घेणं देणं, कुत्रे त्याला भुंकायला लागले. गावातले सगळे माणसं हत्तीचं पूजन करायचे. का? कारण गणरायाला या हत्तीचं मुख बसवलेलं आहे, त्यामुळे सगळेजण हत्तीची पूजा करायचे, सगळेजण. आणि कुत्रे विनाकारण त्याला भुंकायचे. बरं, कुत्र्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते समोरून नाही भुंकत बरं, मागूनच भुंकतात. ते माघारी भुंकतात, समोरून त्यांची हिंमत नाही. कारण त्याला माहिती आहे हत्तीने जर आपल्याला पाय मारला तर आपण पंचक्रोशीच्या पलीकडे जाऊ.
त्यामुळे ते समोरून भुंकत नाही, मागून भुंकतात. त्या सगळ्या कुत्र्यांना विचारलं, विनाकारण तुम्ही का भुंकता? त्याने सांगितलं, गावातले लोक मूर्ख आहेत, आमची पूजा सोडून हत्तीची पूजा करतात. हे सगळा असाच प्रकार आहे. साधू पुरुषाला साधू आवडतात, पापी आवडत नाही. आणि पापी पुरुषाला पापी आवडतात, साधू आवडत नाही. का? त्यांना असं वाटतं, साधू जर गावात आला तर आमची किंमत कमी होते आहे, म्हणून ते द्वेष करतात, विनाकारण अपकार करतात. भिक्षू गीतामध्ये जर आपण प्रकार पाहिलं ना, हे भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये हा विचार विस्ताराने आलेला आहे बघा. ज्या व्यक्तीला आपलं अंतःकरण कायम स्थिर ठेवायचं असेल, समाज व्यवहारामध्ये वावरत असताना, आणि विशेषतः दुष्ट माणसं जर आपल्या समोर आली, या प्रसंगाला आपल्या अंतःकरणाची स्थिरता जर ढळू द्यायची नसेल, स्थिर भावात समाधानात राहायचं असेल, तर श्रीमद भागवताचा 23वा अध्याय, एकनाथी भागवताचा भिक्षुगीत नावाचं प्रकरण आहे, त्यामध्ये अवश्य वाचला पाहिजे. अवश्य. साधू म्हणजे शास्त्रानुसार वागणारा, आणि पापी म्हणजे शास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन करणारा. असे 9 प्रकारचे जरी माणसं आपल्यासमोर आले, तर समबुद्धी असणारा योगी तो सर्वांच्या ठिकाणी समबुद्धीनं पाहतो, अर्थात ब्रह्मबुद्धीने पाहतो. किंवा यांचं मला काय करायचं आहे, किंवा कोण काय करतो, यामध्ये तो समाविष्ट होत नाही. व्यवहारामध्ये आपल्याला असं वाटतंय बघा, आपल्या अंतःकरणातली एक भावना असते की जगातल्या सगळ्या लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. बऱ्याचदा हा आग्रह आपल्याला जास्त दुःख देतो. का बरं? यांना किती सांगून हे ऐकतच नाही, याने असं वागायला नको. अरे पण त्यांच्या वागण्याला नियंत्रित करणारे आपण कोण आहोत? साधा रस्त्यावर पडलेला कागदसुद्धा आपल्या इच्छेने उडून जाऊ शकत नाही, तर आपण लोकांमध्ये काय बदल करणार आहे? एकच फक्त आहे, आपण आपल्यात बदल करू शकतो. आणि शहाण्या मनुष्याने आपल्यातच बदल करावा. लोकांमध्ये बदल करण्याच्या कार्यामध्ये जर आपण व्यस्त झालो, तर त्यांच्यात कधी होईल माहिती नाही, पण त्यांच्यात बदल करता करता आपल्यात जास्त बदल होईल. म्हणजे जे आपण साधकीय जीवन स्वीकारलेलं ते जाईल बाजूला, आपण त्यांच्यात गेल्यानंतर आपण सारखे करीते तात्काळ, असा भाव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा परिवर्तन जे करावं ते आपल्यामध्ये. बऱ्याचदा आपला आग्रह असतो बघा, आणि विशेष आग्रह आपला जवळच्या व्यक्तीवर असतो, किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर असतो, किंवा समाजाविषयी सुद्धा आपला आग्रह असतो की समाजाने असं वागायला नको, असं वागलं पाहिजे. पण त्यांचा आहार वेगळा आहे, संगती वेगळी आहे, त्यांनी गत जन्मामध्ये मिळवलेले कर्माचे संस्कार वेगळे आहे, आणि ते प्रबल संस्कार त्यांना लवकरात लवकर या चांगल्या मार्गामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. आपणच भाग्यवान आहोत की आपण आळंदीमध्ये राहतो, ज्ञानोबारांनी आपल्याला जवळ ठेवलं आहे, आणि सद्ग्रंथाच्या चिंतनात आपला काळ जातो. हा आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्तीचा हा भाग आहे. म्हणून आपण स्वतः भाग्यवान आहोत. वाटतं आपल्याला सर्वांनी हे करावं, पण नाही ना करता येत. एका व्यक्तीला जुन्या काळातलं उदाहरण आहे. तो पिपाणी वाजवायचा म्हणे, चांगलं त्याला उत्पन्नही मिळायचं. मग बापाला असं वाटायचं, आतापर्यंत मी नाव कमवलेलं आहे, आता माझा व्यवसाय माझ्या मुलांनी चालवला पाहिजे, कारण त्याला वेगळं काही करायची गरज नाही. जगातल्या सगळ्या बापांना हे वाटतं की मुलांनी आपला व्यवसाय पुढं चालवला पाहिजे. पण नेमकं असं आहे, जे बापांनी केलेलं असतं मुलाला ते करावंसं वाटत नाही. मुलाला असं वाटतं मी स्वतंत्र कोणत्या तरी क्षेत्रात करिअर केलं पाहिजे. पण मग आता ते शून्यातून सुरुवात करावी लागते. बापांनी त्याला बऱ्याच वेळा सांगितलं, पण त्याने काही ऐकलंच नाही. थोडा सराव करत जा म्हणे, वाजवलं पाहिजे हे, नाही म्हणे. एके दिवशी बापाला राग आला, धरला, जमिनीवर आदळला आणि छातीवर बसला बाप. त्याच्या मुखामध्ये ती पिपाणी घातली, वाजव म्हणे आता. तो मुलगा हसला, म्हणे बाबा इथपर्यंत तुमची ताकद आहे, पण तिच्यात हवा फुंकणं किंवा न फुंकणं हे आपल्या हातात आहे. याचा अर्थ काय असतो? आपण एखाद्या व्यक्तीला विचार देऊ शकतो, त्याला कीर्तनाला आपण घेऊन जाऊ शकतो, पण त्याने आचरण करावं का न करावं या बाबतीमध्ये आपलं काही चालणार नाही. या बाबतीमध्ये त्याच्या जीवनाच्या सत्कर्माचा जेव्हा उदय होईल, सत्कर्म परिपाकात ते, तेव्हा आपोआप त्याच्यामध्ये बदल होईल.
पण त्या बाबतीत आपण व्यतीत होऊ नये. आपण कर्तव्य कर्म करावं, विचार द्यावे, सांगण्याचा प्रयत्न करावा. याच्या आपले भगवंतांनी सुद्धा म्हटले अर्जुनाला, यथेच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा असेल तसं कर. आतापर्यंत मी तुला सांगण्याचं काम केलं. पण अर्जुनाने उत्तर काय दिलं? करिष्ये वचनम तव. मी तुमच्या वचनाचंच पालन करेल, उल्लंघन मी करणार नाही. या श्लोकानुसार जर आपल्याला आपल्या जीवनाचं व्यवस्थापन करता आलं ना, तर बऱ्याच अंशामध्ये आपण कोणी नसतानासुद्धा समाधानी राहू शकतो. हे आपल्याला लोक भेटतात भरपूर. याच्यामध्ये काही मित्र असतात, मध्यस्थ असतात, काही आपलं विनाकारण द्वेष करतात, काही आपले शत्रूही होतात विनाकारण. आपल्याला माहिती पण नसतं की हा आपला शत्रू आहे म्हणून, अजिबात माहिती नसतं. पण काही माणसं अपकार करतात, ज्यांच्यामुळे म्हणजे तुमच्या जीवनाची उंची वाढल्यामुळे ज्यांच्या जीवनातला कमीपणा प्रगट होतो की नाही, ते माणसं विनाकारण आपलं शत्रुत्व करतात. विनाकारण आपली जर उंची वाढली आणि आपल्या उंचीमुळे काही माणसं झाकून गेले, तर जे झाकले गेले ना, ते आपला द्वेष करतात, तिरस्कार करतात किंवा शत्रुत्व पत्करतात. आता या आळंदी क्षेत्रामध्ये जेव्हा ज्ञानोबाराय पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन आले आणि सिद्ध बेटामध्ये थांबले. सगळे लोक पुरस्कार करायचे, नमस्कार करूनच आपापल्या कामाला निघून जायचे. पण तरीसुद्धा याही ठिकाणी काही व्यक्तिमत्व असे होतेच की जे विनाकारण ज्ञानोबारांचा द्वेष करायचे, अपकार करायचे. एका भाविकाने एका सणाच्या दिवशी सगळ्या प्रकारची सामुग्री आणून दिली आणि ते सामुग्री पाहिली तर कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्तीवर येऊन मुक्ताबाईंना म्हणतात, मुक्ताई, तुला याचे मांडे तयार करता येतील का? मुक्ताईने सांगितलं, हो, मला चांगल्या प्रकारचे मांडे तयार करता येतील. आता यात निवृत्तीनाथांचा भाव असा आहे की मी इच्छा प्रगट केली तर माझ्या बंधू आणि भगिनीला या रूपाने का होईना काही गोडधोड खाता येईल, म्हणून त्यांनी इच्छा प्रगट केली. महात्म्याची इच्छा स्वतःच्या स्वार्थापुरती नसते, त्यातून सुद्धा जगाचं कल्याण असतं. मग आता ते मांडे भाजण्याकरता रांधण असावं लागतं की नाही? ते माठाचा डेऱ्याचा आकाराचं जे बुडाचं भांडं असतं, त्याच्यावर चांगल्या प्रकारे मांडा तरतरीत भाजला जातो. मग आता ते रांधणं लागतं. कुंभारवाड्यामध्ये आनंदाने चालल्या त्या. ते आनंद पाहिला विसोबा चाटी यांनी. का गं म्हणे, कुठं चाललीस? चालले कुंभारवाड्यात. कशाला? रांधणं आणायचं. ते कशाला? म्हणजे आम्हाला मांडे तयार करून खायचे. संत आहे ना तुम्ही? संत आहे तुम्ही, तुम्हालाही गोडधोड आवडतं का? मग संतांनी काय खाल्लं पाहिजे? कधीच्या सप्ताह असेल तर कमीत कमी संतांना पंक्ती पाहिजे ना. एरवी तर आहेच प्रारब्धानुसार, पण तुम्हाला सुद्धा संत असताना गोडधोड खावंसं वाटतं. ते रांधणं घेतलं आणि त्याने फोडून टाकलं. बघा, मुक्ताईने सांगितलं, मी दुसरं आणते. हा कुंभारवाड्यात गेला आणि सगळ्या कुंभारांना धमकी दिली, अजिबात रांधणं द्यायचं नाही म्हणे, काही सहभाग नाही, स्वतःच्या पैशातून द्यायचं नाही, काही नाही, काही नाही. पण तरीसुद्धा सगळ्यांना सांगितलं, तुमच्यावर आपलं कर्ज आहे, आत्ताच्या आत्ता वसूल करेल रांधणं जर दिलं तर. नाराज झाल्या मुक्ताई. नाराज कशामुळे? कधी नाही ते निवृत्तीनाथाने आज इच्छा प्रगट केली. सगळं साहित्य जवळ आहे, मांडाही तयार करता येतो, फक्त पात्राच्या अभावी मला तो तयार करता येणार नाही. दुःख झालं, कारण बहीण हे कधी कधी आईच्या भूमिकेत येत असते. त्यामुळे नाराज झाल्या, रडू लागल्या. पण लक्षात आलं निवृत्तीनाथांना सांगावं तर त्यांना जास्त दुःख होईल. आपलं दुःख फक्त ज्ञानोबाराय सोडू शकतात. हे वाक्य आपल्यासाठी सुद्धा आहे. आपल्या जीवनातलं दुःख फक्त ज्ञानोबाराय सोडू शकतात. ज्ञानोबारांच्या जवळ आल्यानं सांगितलं, असा असा प्रकार झाला, काही काळजी करू नको म्हणे, फक्त मांडा भाजण्याचीच अडचण आहे ना? म्हणे हो, मग ती व्यवस्था मी करतो. तो फक्त सगळी सामुग्री सिद्ध कर. सगळी सामुग्री सिद्ध केली तर विसोबा पाहतच होता हे सगळं, की आता हे पात्राच्या अभावी कसे काय मांडे तयार करतात. आणि जे ज्ञानोबारायांनी योगाग्नी आपल्या अंगातून प्रगट केला, ते सुवर्ण तापवावं अशा वर्णाची पाठ तयार झाली, आरक्त वर्णाची. आणि ज्ञानोबारांच्या मुखातून ज्वाळा, डोळ्यातून वाफ बाहेर पडू लागली, उष्णता. मांडा टाकला की तरतरूनच फुगून वर आला तो. आणि ते विसोबा चाटीने पाहिलं, बाप रे बाप, विनाकारण आपण यांचा छळ केला बरं.
विनाकारण छळ केला. आता यांच्या पात्रात उष्ट खाल्ल्याशिवाय, तो प्रसाद मिळाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. ही सगळी सामुग्री तयार झाली, देवाला प्रसाद दाखवला. नैवेद्य भक्षण केल्यानंतर तो विसोबा चाटी ज्ञानोबांच्या पात्रातलं उष्ट अन्न खाण्यासाठी सरसावला. ते उष्ट अन्न खाण्याचा अधिकार फक्त भूतांना आहे. ज्ञानोबा त्याला म्हटले, अरे असा खेचराप्रमाणे काय वागतो? कारण भूताला खेचर म्हणतात. खेचराप्रमाणे काय वागतो, माग सर, असं म्हटल्याबरोबर तो उपदेश झाला. मागे सर म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चारही देहाचे ते मागे सरकले. एवढ्या एका शब्दावर मागे सर हाच उपदेश. अंतर्मुख वृत्ती केली आणि स्वरूपापर्यंत गेले. आता हे संतांनी कोणाचा शत्रुत्व भाव पत्करला नाही, संतांनी कोणाचा द्वेष केला नाही, पण तरीसुद्धा समाजातले काही माणसं विनाकारण त्यांचा द्वेष करतात. पण संतांचा द्वेष करू नये बरं. एका प्रसंगाला देवाचा केला तरी चालतो, आणि संतांचा द्वेष कधीही करू नये. जो व्यक्ती संतांचा द्वेष करतो, समजून घ्यावं त्याचं मरण जवळ आलेलं आहे. हे मी म्हणत नाही. नाथ महाराजांची ओवी भागवतामध्ये, मुंगी निघालिया पांख, तिसी मरण ए अचूक, तेवी ब्राह्मण छळणे देख, आवश्यक कुळनाश. मुंगीच्या अंगातून पंख निघाले की तिला न चुकणारं अचूक मरण येत असतं. पंख आले मुंगीच्या अंगामध्ये, समजून घ्यावं त्याचं मरण जवळ आलं आहे. तसं काही काही लोकांना पंख येतात. जे संतांचा द्वेष करतात की नाही, समजून घ्यावं तो एकटा नाही मरणार, तो सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. म्हणून देवाची निंदा झाली तर अडचण नाही, पण हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. म्हणून संत कोणाचं शत्रुत्व करत नाही, पण बाकीचे काही काही लोक विनाकारण करतात. जसं की कालच आपण प्रसंग पाहिला, मंबाजी बुवांनी विनाकारण तुकोबारांचं शत्रुत्व केलेलं आहे. त्यांनी तुकोबारांनी स्वतः नाही केलेलं ते. ज्ञानोबा म्हणतात, हा योगी असा आहे, ते तसुहृद आणि शत्रू, का उदास आणि मित्रू, हा भावभेद विचित्रू कल्पो कैसा. सुहृद म्हणजे निरपेक्ष प्रेम करणारा, शत्रू म्हणजे विनाकारण अपकार करणारा, उदास कोणतीही बाजू न घेणारा, आणि मित्र म्हणजे स्नेहवश आपल्यावर आदर करणारा किंवा स्नेह प्रदान करणारा. हा भेदभाव विचित्र प्रकारची कल्पना त्याचा अंतकरण करतच नाही. हे सगळे भाव विषमतेमध्ये आहे. अयम निजहा परो वेती, गणना लघुचेतसाम, उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. हा माझा आहे आणि हा परका आहे. ही भावना गणना ज्याचा अंतकरण संकोचित असतं त्यामध्ये असते. पण व्यापक पुरुषाला मात्र संपूर्ण पृथ्वी हेच आपलं कुटुंब आहे. असा भेदभाव, भावभेद शब्द आला ना, त्याचा भेदभाव असा अर्थ करायचा. याची कल्पना कशी करावी? मनातच तो आणतच नाही. मनात आल्याशिवाय कृतीमधून घडत नाही. ते मनात यावं लागतं. भेदभाव मनात आला की दुःखाला कारण. आपण उदाहरण पाहतो, 2 सख्खे भाऊ गुण्यागोविंदाने नांदत होते, आनंदात राहत होते. मोठ्या भावाकडे सगळी व्यवहाराची जबाबदारी आणि लहान्या भावाने सगळी शेती वगैरे बघायची. एकदा मोठा भाऊ बाजारात गेला, सगळ्या प्रकारची खरेदी केली. येता येताने लहान मुलांना काहीतरी आणलं पाहिजे, रिक्त हस्तम न गच्छेत. बाजारातून जर आपण गेलो की काहीतरी फळं नेले पाहिजे, किंवा आपण जर दुसऱ्या गावाला गेलो तर काही खाऊ तर नेला पाहिजे. विचारतात कधी कधी विद्यार्थी, काय आणलं गावाकडून? सांगता आलं पाहिजे, कमीत कमी हरभरा तरी आणला, असं काहीतरी आणलं पाहिजे की नाही? आणलं पाहिजे काही ना काहीतरी. रिकाम्या हाताने घरी जाऊच नाही. काय करावं? रस्त्याने जाताना त्याने एक ऊस घेतला. स्वतःचा मुलगा आहे आणि भावाचाही मुलगा आहे. ते पाहिलं, एका ठराविक मर्यादेपर्यंत दोन्ही मुलं धावत आले. ऊस 1, अधिकारी 2. त्याने ते ऊस मोडला आणि द्यायला प्रारंभ केला. पण देताना लक्षात आलं, मुळाकडचा जो भाग आहे ऊसाचा तो जास्त गोड असतो, पण तिकडे भावाचा मुलगा आलेला आहे.
जो वाड्याकडचा भाग असतो तो कमी गोड असतो आणि तो खाल्ला की सर्दी होते. तिकडं आपला मुलगा आहे, असे सरळ हात होते. आता सरळ हाताने द्यावं तर मुलाला वाढा जातोय, भावाच्या मुलाला मुळाकडचा ऊस जातो आहे. सरळ हात होते, त्याने गुणाकाराचं चिन्ह केलं आणि नेमकं त्याच्या भावाच्या मंडळीनं ते माडीवरून पाहिलं. माडीवरून झालं व सायंकाळी जेवायला बसला तो. आता तोपर्यंत तिचा मालक आलेला होता शेतातलं काम करून. असा काही दिव्य उपदेश केला तिने, दिव्य उपदेश, कानावचनाची भेटी, असा काही उपदेश केला तो उत्तम अधिकारी. तो जेवायला बसला म्हणजे दादा आता आपण एकत्र जेवलो, उद्या आपण एकत्र राहायचं नाही, जेवायचं नाही. अरे झालं काय? काहीच नाही झालं. सांग ना कारण. काही नाही म्हणे. असं होतं ना ते फक्त असं झालं. कशामुळे झालं? फक्त भेद आला. हा माझा मुलगा आहे आणि हा भावाचा मुलगा आहे. वास्तविक हा भेद जर केला नसता, अभेद असा व्यवहार झाला की सगळीकडे समाधान असतं. जिथं भेद आला तिथे मनुष्याला संकोचित भाव आपोआप प्राप्त होतच असतो. हे फक्त ऊसातच घडतं असं नाही, हे पंक्तीतही घडतं, सगळीकडे घडतं हे. हा भेदभाव मनात जर असेल तर अभेदाची भूमिका कधी प्राप्त होणार आहे? म्हणून तेथं हा भावभेद विचित्रू कल्पू कैसा, आपणची विश्व जहाला, तरी भेदभाव सहजची गेला, मनोनिद्वेष उठेला, जया पुरुषा. ती ओवीची 12व्या अध्यायातली आहे. त्याच ओवीचा भाव या ओवीत आहे. आता तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवन तयाचा, मीची विश्वायसा जयाचा, बोध जहाला, मग तयाची दृष्टी, आदमोत्तमासे किरीटी, काय परिसाची कसवटी वाणिया कीजे. या 96 क्रमांकाच्या ओळीमध्ये ना 2दा आपल्याला प्रश्नचिन्ह वापरावे लागतात. अर्ध्या ओळीमध्ये पण आक्षेपार्थानेच आहे आणि पुढच्याही अर्ध्या ओळीमध्ये आक्षेपार्थाने. मग तयाची दृष्टी, अधमोत्तम असे किरीटी, त्याच्या दृष्टिकोनातून अधम उत्तम असा भाव असेल का? उत्तर येईल नसेल. किंवा परिसाची कसवटी वाणिया कीजे काय, तर वाणिया न कीजे. असे या ओळीमध्ये 2 आक्षेपार्थ आहे. म्हणजे ज्ञानोबारे आपल्याला 2 प्रश्न विचारतात असा त्याचा अर्थ. शाळेमध्ये ना प्रश्न विचारत असताना काही प्रश्नार्थक शब्दांनी प्रश्न विचारतात आणि काही जे प्रश्न असतात ना ते आक्षेपार्थाने विचारतात. तुम्ही पाणी घेणार? प्रश्नच आहे हा, पण या प्रश्नाचं कोणतं आहे? तुम्ही पाणी घेणार का? पाणी घेणार काय? कोण देणार? असे काही शब्दाने वापरले, फक्त क्रियापद वापरले. तुम्ही पाणी घेणार, त्याचा अर्थ घ्यायचं का न प्रश्नच विचारला आहे. आणि तुम्ही पाणी घेणार काय, तर याच्यामध्ये स्पष्ट प्रश्न आहे. शाळेमध्ये शिकवतात ना ते. आता त्याला काय म्हणतात ते मला आठवलं नाही, आता परत शाळेत जावं लागेल. तया बंधू कोण, त्याचा बंधू कोण आहे आणि कशाचा बंधू आहे? सगळं विश्व त्याचं स्वतःचं आहे. स्वामी विवेकानंद परदेशामध्ये व्याख्यानाला गेले. भारतभूमीकडे पाहिलं, मनामध्ये रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं. वेळ फक्त 2.5 मिनिटाचा होता आणि सगळ्यात शेवटचं भाषण त्यांचं. बस याच्या पलीकडे तुम्हाला आता 2.5 मिनिटात काय सांगता येईल बरं? आपल्याला जर एखादा व्यक्ती मला 2.5 मिनिटात अभंग सोडवा, तर अख्खा अभंगसुद्धा 2.5 मिनिटात होणार नाही आपला. काय बोलणार आहे आपण त्याच्यावर? पण तुमच्या धर्माचा मुख्य सिद्धांत प्रतिपादन करा, काही हरकत नाही म्हणे. गुरुदेवाचं स्मरण केलं, जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. रामकृष्ण परमहंस देवाचं स्मरण केलं आणि पहिलं वाक्य, आता ते वाक्य त्या भाषेत द्यावं लागेल म्हणजेच कळेल ना आपल्याला. त्याने तिथं पहिलं वाक्य वापरलं, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. एवढं वाक्य वापरलं ना, 4 मिनटापर्यंत नुसतं टाळ्या वाजत होत्या. 2.5 मिनटं बोलायचं होतं आणि 4 मिनटापर्यंत फक्त टाळ्यांचा कडकडाट. कारण का? हे वाक्य त्यांनी कधी ऐकलंच नव्हतं. त्यांनी आतापर्यंत एकच वाक्य ऐकलं, लेडीज अँड जेंटलमॅन, एवढंच वाक्य ऐकलेलं. पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माय डिअर
सिस्टर्स अँड ब्रदर्स हे वाक्य त्यांनी कधी ऐकलेलंच नव्हतं. आता परदेशात म्हणजे भारत देशातला एक महात्मा संन्यासी योद्धा इथे येऊन आपल्याला बंधू आणि भगिनींना म्हणतो, हे वाक्य त्यांच्याकरता अपूर्व होतं. स्वामी विवेकानंदसुद्धा परदेशामध्ये गेले. डॉक्टर बाबू उदाहरण पुढे सांगतात, स्वामी रामतीर्थसुद्धा प्रदेशामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलं की माझ्या आत्मरूप बंधू आणि भगिनींनो. बंधू भगिनी म्हणणं यातही फार मोठा भाव आहे, पण आत्मरूप बंधू आणि भगिनी माझाच आत्मा तुमच्या हृदयामध्ये आहे किंवा तुमचा आणि माझा आत्मा वेगळा नाही. यामध्ये अयम निजहा परो वेती असा संकोचित भाव नाही, सगळेच आत्मरूप आहे. तर हा माझा बंधू आणि हा माझा द्वेष्टा असा भाव कसा काय राहील, राहणारच नाही. तया बंधू कोण, कारण बंधू म्हटला की हा आपल्या जवळचा आला, बंधू नसेल तर मग परका आला. पण त्याला जवळचा कोण आहे, कोणीच नाही. कशा करता व्यक्ती जवळ असतो बरं? कोणताही व्यक्ती जवळ केव्हा असतो? स्वार्थ सिद्ध होत असेल तर. स्वार्थी जे उपकरे तयाचे नाम सुईरे. तामस ज्ञानामध्ये हा प्रकार आला आहे. जे आपल्या स्वार्थाकरता उपयोगी पडतात माणसाला ते जवळ वाटतात, आणि जे जवळचे असतात पण स्वार्थात उपयोगी पडत नाही माणसं त्यांना ओळखतसुद्धा नाही. बघा, स्वार्थामध्ये उपयोगी पडला की त्याला तो जवळचा वाटतो. पण या महात्म्यांचा कोणाकडे स्वार्थच नाही. म्हणून तया बंधू कोण, बंधू म्हणजे स्नेह करणारा कोण आहे आणि कशासाठी आहे? स्वार्थ नसल्यामुळे सगळेच आपले आहे. ऐसेने विवेके उदो चित्ती तयासे भेद कैसा तरी जगती देखे आपुलिया प्रतिती जगचे मुक्त. असा विवेक ज्याच्या चित्तामध्ये उदयाला आला तर त्याच्या चित्तामध्ये भेदभावाला जागाच राहत नाही. जो स्वतः मुक्त झाला सगळं जग त्याच्याकरता मुक्त आहे. म्हणून विशिष्ट बंधू त्याचा नाही, संपूर्ण विश्व त्याचंच बंधुत्व आहे. हे विश्वचे माझे घर ऐसे मती जयाचे स्थिर किंबहुना चराचरापण झाला. पुढे येतच ते पद, मीचे विश्व ऐसा जयाचा बोध झाला. द्वेषिया कवन तयाचा, कोण त्याचा द्वेष्टा आहे? कोणीही नाही. आता यातला भाव असा आहे बरं, तो कोणाचाही द्वेष करत नाही, बाकीचे त्याचा द्वेष करू शकतात, शक्यता आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेचे कही आप परो नाही चैतन्या जैसा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. तो कोणत्याही प्राणी मात्राचा द्वेष करत नाही, खरं आहे. पण प्राणी मात्र जर संकोचित मनाचे असेल इतर, तर ते महात्म्याचा विनाकारण द्वेष करू शकतात. पण महात्मा मात्र कोणाचाही द्वेष करत नाही. एक महात्मा स्नानाला निघाले गंगेमध्ये. गंगेचं पाणी अतिशय थंड असतं, प्रचंड. बरं, गंगेमध्ये स्नान करताना ऋषिकेशला हरिद्वारला दुपारी स्नान करतात, जास्त करून दुपारी 2 वाजता 3-4 वाजता. सकाळी प्रचंड प्रमाणात पाणी थंड असतं. सकाळी जर आपण स्नानाला गेलो तर देहीच विदेही भोगू दशा ही अवस्था प्राप्त होते. आपोआप आपल्या देहाचं आपल्याला स्मरण राहत नाही. मी स्नानाला गेलो होतो सकाळी सकाळी, गुरुवारी मारुती बाबांच्या सोबत होतो त्यावेळेस ऋषिकेशला. सकाळी पारायण 6 वाजतातून 5:30लाच गेलो. आपल्यापेक्षा तिकडे 1 तासाने लवकर उजाडतं. म्हणजे आपल्याकडं सूर्योदय सकाळी 6ला जर होणार असेल तर तिकडं 5लाच होतो. एवढा फरक आहे, किंवा अर्ध्या-पाऊण तासाचा नक्की फरक आहे. सकाळी 5:30ला सूर्योदय झाला तिथं, आपल्याकडे 6-6:30ला. स्नानाला गेलो. आता नाभी इतक्या प्रदेशामध्ये जाऊन स्नान करावं की नाही, म्हणजे कमरेच्या वरचे भाग आपला बुडाला पाहिजे. कमरे एवढ्या पाण्यामध्ये जाऊन गेलो तर आठवणच नाही आपल्याला पाय आहे की नाही म्हणून. आणि जे बुडी मारली, फक्त हृदय चालू होतं माझं आणि मेंदूचा विचार चालू होता, तेवढं महत्त्वाचं आहे. ते जर बंद पडलं तर मग अवघड आहे. आणि दम लागला त्याच्यामध्ये. का? प्रचंड प्रमाणात थंड पाणी असतं. त्या थंड पाण्यामध्ये मग उशिरा स्नान करायचं, किंवा मग थोडंसं व्यायाम करायचा, थोडी मालिश करायची अंगाला, आणि मग स्नान करायचं. मग काही वाटत नाही. कधी जाणार असाल तर सांगा, नाही तर मी घेऊन जातो तुम्हाला. थंड पाणी असतं. त्या गंगेच्या प्रवाहामध्ये एक विंचू पडला आणि एक महात्मा स्नान करत होते. महात्मा द्वेष नाही करत,
प्राणी त्यांचा द्वेष करू शकतात, कधी कधी घडतं असं. विंचू पडला आणि सूर्याला अर्घ्य देऊ लागले. ते अर्घ्य देताना त्यांच्या ओंजळीमध्ये जे पाणी होतं त्यामध्ये अकस्मात विंचू आला आणि अर्घ्य अर्पण केलं. ते अर्घ्य देताना पाणी घेतो की नाही, पण असे हात सोडायचे नसतात बाजूला. जे बोटांचे आपले अग्रभाग आहे ना, त्या अग्रभागातून ते पाणी गेलं पाहिजे, अशी त्याची पद्धती असते. ते पाणी संपलं आणि विंचू स्थिर झाला आणि त्याने विचार केला, ज्याने मला वाचवलं, ज्या कोणी व्यक्तीने मला वाचवलं असेल त्यांचे उपकार आहे आपल्यावर, आणि मग आपल्यावर उपकार केला तर आपला परिचय त्यांना दिला पाहिजे, असा विंचूने विचार केला. दिला ना परिचय, मग लक्षणासहित परिचय दिला, दंश केला. बघा, महात्म्याचे हात बाजूला झाले, पाण्यात पडला, पुन्हा उचलला, अर्घ्य दिलं, विंचवाने पुन्हा दंश केला. 2-4 वेळा हा प्रकार झाला. जवळच्या एका व्यक्तीने ते पाहिलं आणि सांगितलं, महाराज, कशाला तुम्ही वेळ पास करता आपला स्वतःचा, खर्च करता वेळ विनाकारण का? त्या विंचवाला तुमच्या उपकाराची जाणीव नाही. दंश करणे हा त्याचा स्वभाव आहे आणि तो त्याचा स्वभाव सोडणार नाही. महात्मा म्हणले, वा, मग हे तर मी शिकलो त्याच्याकडून. एवढसा प्राणी विंचू, त्याचा दंश करण्याचा स्वभाव जर तो सोडत नसेल तर त्याच्यावर उपकार करण्याचा, त्याला वाचविण्याचा मी माझा साधू स्वभाव कसा सोडू? हा महात्म्याचा बोध आहे. तो कोणाचा द्वेष नाही करत, पण त्याचा मात्र द्वेषाने प्राणी एखादा करू शकतो. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवन तयाचा, का बरं मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला. हे व्यापक ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानामध्ये 2 भाव आहे, एक तर आत्मबोध आणि दुसरा आहे ब्रह्मबोध, किंवा त्याला आपण जगबोध असं म्हणतो आहे. जगताच्या संबंधाने बोध. 2 प्रकारचे भाव आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. पहिला भाव असा आहे की मी ब्रह्म आहे, आणि दुसरा भाव आहे जगत ब्रह्म आहे. इथला कोणता भाव आहे? मीची विश्व, संपूर्ण विश्व हे मीच आहे. म्हणजे व्यापक असणारं विश्व मी असेल तर याचा अर्थ एक तर माझं आत्मा हा विश्वाचा अधिष्ठान ब्रह्मरूप झाला पाहिजे, किंवा ब्रह्म हेच माझं आत्मस्वरूप झालं पाहिजे. यालाच आपण ओतप्रोत चिंतन असं म्हणतो आहे. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 देहाचं अधिष्ठान स्वयंप्रकाश असणारं जे तत्व, ज्याला आत्मा म्हणतात, तर ते केवळ 3.5 हातापुरतं मर्यादित नाही. ते संपूर्ण जगताला व्यापून असणारं जे ब्रह्मतत्व, ते ब्रह्मतत्व आणि आत्मा एकच आहे. म्हणून मी शब्दाने आत्मा, मी ब्रह्म आहे असं जरी व्यक्तीला ज्ञान झालं, मी ब्रह्म, तर मी पदामध्ये असणारी जी काही परिच्छिन्नता जाते आणि ब्रह्मरूपता म्हणजे व्यापकतेचा भाव प्राप्त होतो. कोणत्या ज्ञानामध्ये? मी ब्रह्म आहे असं म्हटलं तर, आणि ब्रह्मच मी असं म्हटलं तर ब्रह्म कुठेतरी दूर आहे आणि मी जवळ आहे. पण ब्रह्म मी म्हटलं की परोक्ष असणारं ब्रह्म अपरोक्ष होतं. म्हणजे ब्रह्माची दूरता, परोक्षता निघून जाते. ब्रह्म मी म्हटलं की अपरोक्ष ज्ञान आहे, आणि मी ब्रह्म म्हटलं की परिच्छिन्नता निघून जाऊन अपरिच्छिन्न भाव प्राप्त आहे, म्हणजे व्यापक भाव प्राप्त आहे. याला शास्त्रामध्ये ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. संपूर्ण जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि त्या जगताचं अधिष्ठान मीच आहे असं म्हणत असेल तर याचा अर्थ मीच ब्रह्म आहे. मीचे विश्व ऐसा जयाचा बोध झाला. नियम असा आहे की खोटा पदार्थ भासण्यासाठी अधिष्ठान सत्य असावं लागतं. त्यात एक अलीकडचं वाक्य असं आहे, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात, आणि त्या अधिष्ठान सत्य असावं लागतं. रज्जूवर सर्प भासला म्हणजे दोरीवर आपल्याला सर्प दिसला, सर्प खोटा आहे पण दोरी खरी असावी लागते. खऱ्या दोरीवर खोट्या सर्पाचा भ्रम होऊ शकतो, पण खोट्या सर्पावर पुन्हा एखाद्या खोट्या सर्पाचा भ्रम होत नसतो. कारण आद्यस्थ पदार्थ कुणाला अधिष्ठान होत नाही.
पण आद्यस्थ पदार्थाला मात्र भासण्यासाठी अधिष्ठान सत्य असावं लागतं. तसं जगत आद्यस्थ आहे आणि त्याला भासण्यासाठी अधिष्ठान ब्रह्म हे सत्य असावं लागतं. पण जेव्हा आपल्याला अधिष्ठानाचं अधिष्ठान रूपाने ज्ञान होतं तेव्हा आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होत असतो. हीच प्रक्रिया आहे. आता हे आपल्या उदाहरणामध्ये पाहू. दोरीचं आपल्याला दोरी रूपाने ज्ञान झालं तर दोरीवर भासलेला सर्प हा दोरी रूप होत असतो, कारण त्याला वेगळी सत्ता आणि स्फूर्ती नसते. तसं ब्रह्माचं आत्मत्वाने आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं की अध्यस्थ असणारं जग, अध्यस्थ असणारा देह हा आत्मरूप किंवा जग हे ब्रह्मरूप होत असतं. आणि त्या भूमिकेतला हा भाव आहे मीची विश्व. जसं दोरीच सर्परूपाने भासली आहे, सोनंच अलंकाराच्या रूपाने दिसतं आहे, मातीच आपल्याला एखाद्या घटाच्या आकाराने दिसते आहे, तसं फक्त आपल्या अंतकणातली कल्पना असल्यामुळे ब्रह्मच तर आपल्याला जगत रूपाने दिसतं आहे. अधिष्ठाना वाचून अध्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नसते, म्हणून विश्व हा आकार आहे आणि मीची या पदाने आत्मतत्व आहे. आत्मतत्व हे निराकार आहे आणि विश्वाला आकार आहे. आकाराचं आणि निराकाराचं एकत्व होईल कसं? तर यातला भाव असा आहे, निराकार हे सत्य आहे आणि आकार हे अध्यस्थ आहे. अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होत असते, म्हणून विश्व अध्यस्थ आणि मीचे आत्मतत्व हे अधिष्ठान त्यांचं ऐक्य होऊ शकतं. या रूपाने मीची विश्व इतका व्यापक बोध आहे त्याचा. मीची विश्व ऐसा तयाचा बोध झाला. आणि सर्वात मोठं ज्ञान, सर्वात मोठा बोध हाच आहे. कोणता बोध? एक बोध आहे मी वासुदेव तत्वता, हा आत्मबोध आहे. आणि दुसरा बोध वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः, म्हणजे अगोदर मी वासुदेव आहे हेही कळावं आणि यानंतर संपूर्ण जग हे सुद्धा वासुदेव स्वरूपच आहे. मग अशा महात्म्याला जर एवढा मोठा व्यापक बोध प्राप्त झाला असेल तर व्यापकत्वामध्ये हा माझा शत्रू, हा माझा जीवलग, हा माझा द्वेष्टा, बंधू, मित्र, हा उदास आहे, अशा विचित्र भेदभावाची कल्पना राहीलच कशी? कारण मीची विश्व यामध्ये अभेद सांगितला आहे आणि अभेद भाव प्राप्त झाला की भेदभावाला जागा राहत नसते. म्हणून आपला परमार्थाचा प्रवास हा इथपासून आहे, अभेदापर्यंत जायचा आहे. सगळ्या प्रकारचे भेद संपले पाहिजे. जीव ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, जडा जडाचा आणि जड ईश्वराचा. काल आपण या भेदांचा थोडासा विस्ताराने विचार केलेलाच आहे. हे सगळे भेद नष्ट झाले आणि एक अभेद भाव प्राप्त झाला तर त्या अभेद भावामध्ये मी वासुदेव याच्यामध्ये जीव ईश्वराचा भेद गेला, संपला. जग वासुदेव आहे, जडाचा आणि ईश्वराचा भेद निघून गेला. जड जडामध्ये सुद्धा समानता विषमता निघून जाते. सगळ्या भेदाचं निराकरण होतं. मीची विश्वायसा जयाचा बोध झाला आणि या महात्म्याचं हे ज्ञान संपन्न जीवन झालं. मग शब्द महत्त्वाचा आहे बरं. मग म्हणजे नंतर, नंतर म्हणजे कधी? असा बोध झाला प्राप्त त्याच्यानंतर. याचा अर्थ असा होतो, जोपर्यंत व्यापक बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत अधम आणि उत्तम भाव जातच नाही. अधम आणि उत्तम भाव मनात राहिला तर समजून घ्यावा अजून बोधच प्राप्त नाही झाला. आणि बोध प्राप्त झाला की अधम आणि उत्तम भाव राहतच नाही. मग तयाची दृष्टी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची कसवटी वानिया कीजे. आक्षेपार्थाने आहे मग तयाची दृष्टी. तयाची म्हणजे कुणाच्या? त्याच्या, म्हणजे मागच्या ओळीमध्ये आलेला हा महात्मा. मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला मग तयाची दिठी. जया आणि तया सर्वनाम आहे. जयाचा म्हणजे ज्याचा आणि तयाचा म्हणजे त्याचा. ज्याच्या अंतकरणाचा हा बोध आहे की मीच विश्व आहे,
आपणची विश्व झाला, तरी भेदभाव सहजची गेला. आपण विश्व केव्हा होईल? जर आपल्याला मी ब्रह्म आहे असा बोध झाला, तर मग संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान मीच आहे हा बोध होऊ शकतो. आणि व्यक्तीचा प्रवास संकुचित मान्यतेपासून व्यापक होण्यापर्यंत आहे. न होतो बघा. कधीकधी एखादी व्यक्ती मर्यादित स्वतःला मानते देहापुरती. एखादी व्यक्ती आपल्याला कुटुंबापुरती मानते, म्हणजे त्याचा बोध व्यापक झाला. आता एखादा मनुष्य स्वतःला गावापुरतं मानतो, गावातलं सुखदुःख त्याला होतं, थोडा व्यापक झाला. पहिल्यांदा एका कुटुंबापर्यंत होता, आता गावा एवढा झाला. थोडासा तालुका, जिल्हास्तरीय, राज्य, देश, संपूर्ण माझं स्वरूप आहे. आणि याच्याही पुढे भाव असा आहे, मीची विश्वासाचा याचा बोध झाला, किंबहुना चराचर आपण झाला. हे व्यापकतेमध्ये प्रवास करणं हे परमार्थाचं लक्षण आहे. गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होनी मारू, ऐसे नेनेचे का करो तो ये जैसे. पुढे एक ओवी आले बघा तिथं, तैसे आगवी यांची भूत मात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपण चिजो. सगळ्या प्राणीमात्रामध्ये एकपणाने म्हणजे ब्रह्मभावाने, ज्याचा मित्रत्वाचा भाव आहे, एकपणाने म्हणजे एकसारखी असा एक अर्थ होतो. आणि एकपणाने म्हणजे एकमेवाद्वितीय ब्रह्म या रूपाने. उपाधी वेगळी असेल, आकार वेगळे असेल, शरीराचे गुणवैचित्र्य वेगळं असेल, वृत्तीची विषमता अनेक असेल, पण तत्व मात्र आतमध्ये एक आहे. या उपाधी माझे गुप्त, चैतन्याचे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती आत्मरूपाने स्वीकारतात. मग तयाची दृष्टी, त्याच्या दृष्टीमध्ये अधम आणि उत्तम असा प्रकार असेल का? अर्थात नसेल. मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. आणि मी देहाच्या बाबतीमध्ये भाषा जाणत नाही, जगतातला कोणत्याही पदार्थाला माझं म्हणत नाही. त्यामुळे अंतकरणाच्या वृत्तीला सुख दुःख जाणणे घडत नाही. अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची कसवटी. कसवटी म्हणजे कसोटी. वाणिया की जे, वाणिया शब्दाचा अर्थ वान, ते सोन्याची कसोटी करावी लागते, म्हणजे तपासणी करावी लागते. सोन्याला पहिल्यांदा ताडण करतात, ठोकतात सोन्याला, अग्नीमध्ये तापवतात, कधीकधी त्याच्यावर आम्ल परीक्षण म्हणजे ॲसिड टाकतात, आणि कधीकधी त्या सोन्याला घासून पाहतात. तर ते घासून पाहण्यासाठी, कारण का बऱ्याचदा वरती सोनं असतं मुलामा आणि आतमध्ये पितळ असतं. ते दगडावर जर घासलं तर काय उघडं पडतं? हां, पितळ उघडं पडलंच पाहिजे ना, पितळ उघडं पडतं. मग त्या दगडावर घासतात त्याला. पण आता घासण्याकरता जो दगड आणला कसोटीसाठी, तो परिस आणला. मग आता परिसावर आपण त्याला स्पर्श केलं घासण्यासाठी, तर परिसाला स्पर्श केल्यानंतर सोन्यामध्ये हे उत्तम, हे मध्यम, हे कनिष्ठ असा प्रकार राहील का? का राहणार नाही? कारण ज्याचा स्पर्श झाला त्याचा असं महात्म्य आहे की ते लोखंडाला जरी लागलं तरी सोनं करतं. मग सोन्यामध्ये जर एखादा मध्यम कनिष्ठ भाग असेल तर त्याला उत्तम सोनं नाही का करणार? मग जसं परिसाची कसवटी वाणिया की जे, परिसाच्या दगडाच्या कसोटीवर आपण निरनिराळ्या प्रकारचे हे सोनं आहे असा विचार करू शकतो का? करणार नाही. तसं महात्मा परिसाप्रमाणे आहे. आणि त्याच्यासमोर कोणताही व्यक्ती जरी आला तर त्याला तो सोनंच करतो यात नवल नाही, परिस करतो. परिसामध्ये तरी फक्त सोनं करण्याची शक्ती आहे, परिस दुसऱ्याला परिस नाही करू शकत. पण महात्म्याचं सामर्थ्य शक्ती अशी आहे की महात्मा आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीला महात्माच करतो. मग एखादा वाटपाडा जरी करणार असेल, वाटपाडा कोळी को, वाटमारी करणार आहे, पण नारद महर्षींच्या संगतीमध्ये आला की केले रामायण रामाआधी. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. काय परिसाची कसवटी वाणिया की जे, करता येणार नाही. का बरं? ते नामते कसवटी, ते जैसी निर्वाण सुवर्णची करी, तैसे जयाची बुद्धी चराचरी, होय साम्यची उजरी निरंतर.
जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे, ऐसे जानने जे बरवे, ते फावले तया आघवे, मनोने आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे. तर 96 पर्यंतच आपण आजचा विचार थांबूया. आणखीन काही चिंतन आहे ते परिसाची कसवटी या दृष्टांताचा विस्तार करायचा, तो थोडासा आपण उद्या करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.